रानटी हत्तींचं. रानटी हत्ती हे 4 वर्षापूर्वी ओडिशा या राज्यातून गडचिरोलीमध्ये दाखल झाले होते, परंतु गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये त्यांचं वास्तव्य सध्या वाढलेलं आहे. आणि हे हत्ती जे आहेत, रानटी हत्ती, कधी चंद्रपूर जिल्ह्यात तर कधी गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात. परंतु याकरिता हत्तींकरिता अधिकारी, कर्मचारी, वन कर्मचारी पूर्णपणे त्याकरिता कामी लागण्यामध्ये आहे. बघू शकता आपण ते क्रॉसिंग करत आहेत आणि आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे दिसत आहेत स्क्रीनमध्ये, हे हत्ती जे आहेत हे रानटी हत्ती आहेत आणि यांचा जो कळप आहे हा मार्ग क्रॉसिंग करतोय आणि वन कर्मचारी दोन्ही बाजूला तैनात आहेत या ठिकाणी. एकंदरीत आपण बघू शकता या हत्तींना एक प्रकारची सुरक्षा देण्यात आलेली आहे वन विभागातर्फे. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता वन विभाग तत्पर आहे आणि 30 ते 35 हत्तींकरिता एक 50 ते 60 वन कर्मचारी या ठिकाणी मार्गी लागलेले आहे. ड्रोनच्या माध्यमातून यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता रस्त्याच्या मध्यभागात हे हत्ती आहेत आणि वन अधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल सर? आम्ही जनतेला एवढंच आवाहन करू की सध्याची हत्तीची हालचाल आपल्या गडचिरोली शहराच्या आजूबाजूला चाललेली आहे. सर्वांना मी जनजागृती करू इच्छितो की सर्व लोकांनी हत्तीचं कुतूहल किंवा वन्य प्राण्यांविषयी आपल्याला जे जास्त कुतूहल आहे, जाऊन पाहण्याची इच्छा आहे, रील्स फोटो काढण्याची इच्छा आहे, असं अजिबात करू नका. या 2 दिवसापूर्वीच एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक इसमाचा या ठिकाणी मृत्युमुखी झालेला आहे हत्तीच्या हल्ल्यामध्ये. त्यामुळे कोणीही हत्तीचा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही वेळोवेळी लोकांना सांगत आहोत. त्यामुळे लोकांनी आमच्या सूचनांचं पालन करावं, आमची अपेक्षा आहे आणि त्यांना विनंती पण आहे. असं करू नका. एक जीव गेलेला आहे, आणखीनही एखादा जीव किंवा काही जीव जाण्याची शक्यता आहे. हत्तींचा कळप फार मोठा आहे, तर त्यांचं मानव वन्यजीव संघर्षाच्या निमित्ताने ह्या गोष्टी सर्व गावामध्ये आम्ही जाऊन जनजागृती करत आहोत. सर्व लोकांना आम्ही याबद्दल सांगत आहोत. त्यामुळे आमचा प्रत्येक वेळी आम्ही त्यांना सांगण्याचा आमचा उद्देशच आहे किंवा तुम्ही हत्तीपासून लांब राहा, कोणत्याही वन्यजीवापासून लांब राहा. फोटो, व्हिडिओ, रील्स करण्याच्या नादामध्ये तुम्ही राहू नका. तर त्याबद्दलही आपण निश्चितच त्यांना रोकावे आणि सर्वांनी सहकार्य करावे ही आमची अपेक्षा आहे. एकंदरीतच आपल्यासोबत वनाधिकारी होते, त्यांनी सांगितलं की हत्तीला मार्ग मोकळा करा, हत्तीच्या सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे वन्यजीव संघर्ष हा पेटू शकतो. NDTV मराठी करता मनीष अक्षवार, गडचिरोली.